कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही पण येतो। एक मिनिट। रिअली बाबा, तुम्ही आम्हाला हे करायला सांगताय? येस। आणि प्रमोद, विराज हे सगळं बरोबर करतोय, त्याच्यावर तू लक्ष ठेवायचंस। यस सर। नाही बाबा, डोंट वरी, तुमचं काम परफेक्ट होणार। बरं, येतो। तुम्हाला दोघांना जेवढी नाटकं करून घ्यायची तेवढी करा। उद्या तुमचा सगळा खेळ संपणार आहे। अरे यश, ये। काय झालं, काय बोलायचंय का? अरे काय झालं अचानक? ताई, थँक्यू ताई, थँक्यू सो मच। हे काय भलतच मध्येच, काय झालं? नाही ताई, खरंच थँक्यू, कारण आज तुझ्यामुळे माझं आणि रेवतीचं लग्न होतं। ताई, आज सगळे किती आनंदात होते, हे फक्त तुझ्यामुळेच शक्य झालंय ताई। यश, मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करते, माहितीये तुला। हो ताई, मला माहिती। ताई, मला माहितीये तू नेहमी माझा चांगलाच विचार करतेस आणि चांगलाच विचार करत राहशील। ताई, तुला माहितीये का, रेवती तुझ्या परमिशन शिवाय लग्न करायला रेडीच नव्हती। ब्रेकअप केला होता तिने माझ्याशी, पण त्यानंतर तू हो म्हणालीस आणि सगळं चित्रच पालटलं। हे रेवती खूप वेगळी आहे ग। म्हणजे ना, माझे इतर मैत्रिणी पण आहेत, त्यांना फक्त मेकअप, पार्टीज, हँगआउट्स, नाईट आउट्स हेच सगळं दिसतं। त्याच्या व्यतिरिक्त पण आयुष्य आहे हे त्यांना माहीतच नाहीये। पण रेवतीला यात अजिबात इंटरेस्ट नाही। आणि मला ना त्यांच्याकडे बघून अशी फिलिंग नाही आली जी मला रेवतीकडे बघून पहिल्याच भेटीत आली। नाही, ती खरंच खूप वेगळी आहे ग। म्हणजे ना, तिला ना तिच्या आयुष्यात काही एम्स आहेत, गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, त्याच्याच मागे ती सतत धावत असते। ती खरंच खूप स्पेशल आहे ताई माझ्यासाठी। ती ना माझे ड्रीम पूर्ण करायला पण मला खूप पुश करते। ती खूप वेगळी आहे। ताई, ताई, रेवतीचं पण तुझ्यासारखंच माझ्यावर खूप प्रेम आहे। आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू मॅरी हर ताई। शी इज द लव्ह ऑफ माय लाईफ। ठीक आहे, तू जा आता, आराम कर, खूप उशीर झाला, तुला उठायचंय सकाळी, जा जा। हो ताई, आय एम सॉरी, मी पण बोलण्यात रमलो। गुड नाईट। गुड नाईट। ताई, तर माझी लग्नातली शेरवानी आहे ना, ही इथे काय करते? अरे हा, हो, तुझीच आहे। ते ब्रोच लावायचं आहे मला, म्हणून मी घेऊन आले इथे। पण एक सेकंड, ही तर मगाशी माझ्या रूम मध्ये होती, इकडे कशी आली? अरे तुझ्या रूम मध्ये कशी असेल, मी सकाळी घेऊन आले राजा। जा जा जा। नाही रे, असं कसं शक्य आहे? मी मगाशी शेरवानी बघितली माझ्या रूम मध्ये। यश, तू वेगळ्या शेरवानीला ही शेरवानी समजतोयस? ही वेळ आहे का डिस्कशन करायची? यश, तुला प्लीज गो, यू नीड रेस्ट, जा। हो ताई, सॉरी। जा जा। गुड नाईट। गुड नाईट।
हॅलो, पार्सल पाठवते. पुढे काय करायचं ते तुला माहिती. एजे का आला नाही तुम्ही घरी? मला किती एकटं एकटं वाटतंय. आले आले. विराज सर, तुम्ही इथे? लिहिलं तुझी पाण्याची बाटली आहे. रात्री तुला बरं वाटत नव्हतं. आता उठल्या उठल्या गरम पाणी पी. तुला हसायला काय झालं लीला? हे तुम्हाला एजेंनी करायला सांगितलं ना? तुला काही लागलं तर हाक मार. एजेंट ना? हा, मारू शकतेस, पण बाबा इथे आहेत कुठे हाक मारायला? पण मग कोण आला? तुझ्या टीम मेंबरला. टायगर. हे पण तुम्हाला एजेंनीच करायला सांगितलं ना? गुड नाईट लीला. गुड नाईट विराज सर. गुड नाईट टायगर. जर एवढीच काळजी वाटते माझी तर यायचं ना, का नाही आला तिथे? तिकडे रेवसाठी थांबलात ना? खरंच आपल्या बायकोच्या माहेरच्यांचा इतका विचार करणारा नवरा कुठे सगळ्यांना मिळतो. पण मला आठवण येते तुमची. काय करू आता मी? मेसेज करून बघू का? झोपले असतील का? पण ठीक आहे, मेसेज करून तर बघते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.